कोयना धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सर्वात प्रमुख ऐतिहासिक आणि गाजलेले गाव म्हणजेच जुने बामणोली या एका गावाचा इतिहास समजून घेतला तर धरणाखाली गेलेल्या इतर 97 गावाच्या त्यागाची संपूर्ण कल्पना समोर येते। मंडळी, धरण बांधण्यापूर्वी बामणोली हे जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवरील अत्यंत समृद्ध आणि मध्यमवर्गीय गाव होते। हे गाव संपूर्ण परिसरासाठी एक मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे। आजूबाजूच्या डोंगर गावामधील अनेक वाड्या वस्त्यांवरील लोक खरेदी विक्रीसाठी याच गावात येत होते। त्या काळात या गावाला सुंदर दगडी घरे, उत्तम रस्ते, विहिरी आणि गावाला जोडणारे मजबूत दगडी पूल अस्तित्वात होते। गावात पुरातन पाषाणाची मंदिरं होती जी गावकऱ्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा मुख्य केंद्रबिंदू होते। 1956च्या सुमारास जेव्हा कोयना हायड्रो इलेक्ट्रिकल प्रकल्पाचे काम सुरू झाले तेव्हा या गावाला जलसमाधी देण्याचा निर्णय झाला। महाराष्ट्राला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी वीज निर्मितीसाठी बामणोलीच्या गावकऱ्यांनी आपली सुपीक शेत जमीन, वडिलोपार्जित घरे आणि ग्रामदैवताचे मंदिर सरकारला स्वाधीन केले। गाव रिकाम केल्यानंतर तेथील लोकांचे सातारा, सोलापूर आणि थेट कोकणातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले। हे गाव वर्षभरात जवळपास 10 ते 11 महिने संपूर्णपणे पाण्याच्या खाली शिवसागर जलाशयाच्या पोटात असते, परंतु दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी मे आणि जूनच्या सुरुवातीला जेव्हा धरणाची पाण्याची पातळी अत्यंत खाली जाते तेव्हा एक विस्मयकारक दृश्य दिसते। जुन्या बामणोली बाजारपेठेतील घरांचे पाया, दगडी भिंती, विहिरी, दगडी पूल आणि मंदिराचे अवशेष जसेच्या तसे पाण्याबाहेर येतात। हा काळ गावकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक असतो। पुनर्वसित झालेली जुनी पिढी आणि आत्ताची नातवंडे आपल्या मूळ गावाची माती कपाळाला लावण्यासाठी आणि पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात। बामणोली प्रमाणेच त्याच्या शेजारी असलेले गाव म्हणजे शेबडी हे गाव आणि तेथील ऐतिहासिक मंदिरे पाणी ओसरल्यावर पर्यटकांना आकर्षित करते। मंडळी, आपली ही आजची छोटीशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। धन्यवाद। लवकरच आपल्या चॅनलचे 35K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत। तुमच्या सर्वांचा असा सपोर्ट आपल्या चॅनलला राहून द्या। धन्यवाद।